तुकाराम महाराज मंदिरातील गाथा पारायण सोहळ्यास गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी बाबांची भेट। नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिरात तुकाराम बीजेच्या निमित्ताने गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या गाथा पारायण सोहळ्यास श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी बाबांनी भेट देऊन सोहळ्यास शुभाशीर्वाद दिले। यावेळी संत तुकाराम महाराज मंदिर देवस्थानचे विश्वस्त भगवताचार्य हरिभक्त पारायण अंकुश महाराज जगताप यांच्या हस्ते गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी बाबांचे संत पूजन करण्यात आले। सुरू असलेल्या गाथा पारायण व श्रीमद भागवत कथा सोहळ्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी निर्माण केलेला गाथा हा मनुष्य जीवाच्या उद्धारासाठी असून पंचम वेद आहे, ज्याला यम देखील घाबरतो असे नाव त्याचे आहे। जीवनात प्रत्येकाने गाथा ग्रंथाचे वाचन करावे असे आवाहन करून महंत उद्धवजी महाराज यांनी धर्मकार्याच्या माध्यमातून परमार्थ वृद्धिगंत केला असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी बोलताना काढले। अयोध्येच्या येथील प्रभू रामचंद्रांचे मंदिरासाठी सर्वसामान्य माणसापासून थोरा मोठ्यांनी योगदान दिले म्हणून ते सर्वांचे मंदिर असून आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे। आपले श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येत जाऊन सर्वांनी प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घ्यावे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी नारायण महाराज ससे, ज्ञानेश्वर महाराज हजारे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, बाळू महाराज कानडे, अमोल महाराज गोपाळ, भक्तमंडळ सेवेकरी शंकरराव लोखंडे, रामभाऊ खंडाळे, डॉक्टर मुरलीधर कराळे, उद्योजक राजेंद्र बोरा, देवस्थानचे विश्वस्त इंजिनियर सुनीलराव वाघ, ज्येष्ठ विधितज्ञ काकासाहेब गायके, नारायण लोखंडे, बालेंद्र पोद्दार, राजेंद्र परदेशी, बंडूभाऊ शिरकुले, दशरथराव मुंगसे, मुन्नाभाऊ चक्रनारायण, अनिल ताके, गोरक्षनाथ पठाडे, पप्पू डुकरे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।